चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज क्लास 10 मधला क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, अशाच टाईपचा क्वेश्चन तुम्हाला प्रॉब्लेम सेट 3, ठीक आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये 11वा क्वेश्चन भेटेल का. 11th क्वेश्चन बिलकुल सेम आहे. ठीक आहे, म्हटलं 11th क्वेश्चन जो आहे प्रॉब्लेम सेट मधला. ठीक आहे, काम तर आम्ही प्रॉब्लेम सेट किती 3 पडलं ना, म्हणजे क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड प्रॉब्लेम सेट 3 मधला 11th क्वेश्चन बिलकुल असा. ठीक आहे, सेम टू सेम. फक्त बोर्डवाला दिमाग का लावला माहिती आहे ऐका, की याच्यामध्ये एबीसीच्या फॉर्म मध्ये दिला आणि येथे QPRच्या फॉर्म मध्ये, एवढा फक्त छोटासा दिमाग लावला. क्वेश्चन आहे तोच आहे. ठीक आहे, चेक करून घ्या. तर या क्वेश्चनले बारीक समजू पा का म्हणतात. थोडा वाटते खतरनाक पण छोलर क्वेश्चन आहे, अजिबात भ्यायचा नाही. ठीक आहे, पटलं ना. पहिले या क्वेश्चनले समजा का म्हणतात. पहिलं प्यार से एक एक गोष्टी आपण फिक्स करू आपण. ठीक आहे, ओके चला पाका होईल. ऐका, इफ द फर्स्ट टर्म ऑफ एपी, तर तुम्हाला माहित आहे की फर्स्ट टर्म एपी मध्ये ए ने डिनोटेट करतात. तर फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज पी, म्हणजे ए इज इक्वल टू पी. यालाच कधी कधी आपण T1 इज इक्वल टू पी म्हणतो, कारण T1 आणि ए, T1 म्हणजे फर्स्ट टर्म आणि ए म्हणजे सुद्धा का फर्स्ट टर्म ना. ओके, इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर जे सेकंड टर्म आहे म्हणजे कोणती पार्ट T2, ओके, तो काय क्यू आहे, असं मी नाही म्हणता, क्वेश्चन म्हणता. ठीक आहे, तर सेकंड टर्म क्यू आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर एंड लास्ट टर्म. आता एपी मध्ये एवढी तर गोष्ट माहित पाहिजे की लास्ट टर्म जे आहे ते TN ने डिनोटेट करतात आणि लास्ट टर्म आर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. पहिली टर्म, सेकंड टर्म आणि लास्ट टर्म दिला. ठीक आहे, तर मग काय करा म्हणतात, देन शो दॅट सम ऑफ ऑल टर्म्स ऑफ द एपी, सम ऑफ ऑल टर्म्स ऑफ द एपी. तर फिलहाल केली ऐका सुनो. तुम्हाला माहित आहे की सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे एसएन विचारला, एसएन माहित आहे. ठीक आहे, पडलं ना एसएन. तर मला सांगा एसएन इज इक्वल टू फॉर्म्युला n/2, ओके, a प्लस TN असा एक फॉर्म्युला. आता तुम्ही म्हणाल की सर असा आहे 2a प्लस n-1 इंटू डी. ठीक आहे, पण मला हा लावायचा नाही. काऊन माहिती आहे, काऊन पहा, कारण इथं पहिलेच TN दिला आहे ना. तर मी एक काम करतो, हा सुद्धा याला दुसऱ्या फॉर्म्युला असा न लिहिता एक फॉर्म्युला असा आहे की याला a प्लस a तोडायचं, पहिला एक a ठेवायचं आणि दुसरा एक a, याचा अर्थ TN होते. हे माहित आहे तुम्हाला. ठीक आहे, एवढी बेसिक तर माहित पाहिजे. ठीक आहे, पटलं ना. ओके, ए प्लस म्हणजे काय, ए प्लस TN, एवढी तर बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. पटलं का. ठीक आहे, नाही तर मग युद्धात उतरायचं बरोबर आणि गोळ्या चालवणीच नाही माहित राहिली, फायदा काय आहे का. पटलं ना. ओके, म्हणजे सेम गाणे हा तर फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, तर बिलकुल बारीक सिपाव का म्हणताय पहा, शो दॅट सम ऑफ ऑल टर्म्स, तर पुरेच्या पुरे टर्म्स, तर SN पुरी टर्म्स. ठीक आहे, पटलं एन टर्म्स. ओके, चला एनच्या ठिकाणी लिहा एन का माहित नाही सर. बरं फर्स्ट टर्म माहित आहे, हो सर फर्स्ट टर्म तर पी आहे, चेक करा. लास्ट टर्म माहित आहे, हो सर लास्ट टर्म सुद्धा आर आहे. पाना चेक करा, एक चेक करा पहा की फर्स्ट टर्म पी आहे, फर्स्ट टर्म पी आहे आणि लास्ट टर्म TN, लास्ट टर्म राहते ना. ठीक आहे, पटलं ना. ते किती आर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर, सब बरोबर आहे सर. फक्त हा एन पाहिजे दिमाग खराब झाला. ठीक आहे, म्हणजे इथं मी रोखलो असं सर. फॉर एक्झाम्पल इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, आता ऐका. ओके चलो एक काम करू, एन जर आपल्याला काढायचं असेल, काय काढायचं असेल एन ना, तर एन काढण्यासाठी एक फॉर्म्युला माहित आहे पहा. तो फॉर्म्युला मी गुजारता पाहिजे काव. तो फॉर्म्युला असा की सर TN इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. हा TNचा फॉर्म्युला हो का नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर नाव. इथून मी चालू केलं असं समजा. ठीक आहे, हा फॉर्म्युला. आता एक काम करता, इथून मी का करतो बरं, हा फॉर्म्युला लावत का, कारण मला एन माहिती पाहिजे ना. ठीक आहे, पटलं ना. आता मी का करता पहा, आणि एक गोष्ट एन तर आपल्याला माहित पाहिजे. आता एन माहिती करण्यासाठी पहिली गोष्ट डी माहित पाहिजे. ओके ना. एक काम करता, मी इथं डी काढतो. डी कसं काढाल पहा, तर डी तुम्हाला माहित आहे सर की डी इज इक्वल टू T2 मायनस T1 होते. ओ नाईस, होते का ना फॉर्म्युला. तर डी जो आहे T2 किती आहे, T2 चेक करा, T2 आहे क्यू. ओके, आणि T1 तो तर सर पी आहे, म्हणजे डी सुद्धा भेटला सर. ओके, म्हणजे जे आपल्याला माहिती ते काढण्याची कोशिश करता पहा. मला एन माहिती पाहिजे पहा, एन माहिती पाहिजे, एन साठी हा फॉर्म्युला यूज करता. आता हा फॉर्म्युला काढण्यासाठी डी माहिती पाहिजे, डी साठी एवढा जुगाड करता, समजलं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय होईल पहा, इथे TNच्या ठिकाणी TN न लिहिता मी काम करतो पहा. TN आपल्याला देऊ नाही का, अरे हो सर आर. मग एक काम करते ती आर हो सांग पहा ना, जे व्हॅल्यू देऊ ना. हे काय क्वेश्चन हार्ड ना, चिल्लर राहते फक्त, समजलं ना. हाच पाहून PQR दिसल्याबरोबर अर्धे जण
ताप येऊन जाते. ठीक आहे, पटलं ना की सर कसं करायचं, ते पाहिल्याबरोबर सोडून देतात ये ना चोलबे म्हणते. ठीक आहे, पाहूनच राजेबात मध्ये अजिबात दम ना, बिलकुल चोलर आहे, बिलकुल चिल्लर. ठीक आहे, फक्त काय म्हणते जो जे म्हणत आहे ते व्हॅल्यू ठेवत जा. पटलं. आता ए किती आहे पा, पी प्लस एन किती आहे, तेच तर काढायचं भाऊ, यासाठीच ते एवढं काही करणे. पटलं नाही इथपर्यंत क्लिअर. चलो तर मायनस वन डी किती आहे, तर डी साठी सर आताच तर खटापीट केलो आपण. ठीक आहे, काय डी क्यू मायनस पी, ध्यान से देखो प्यारचं. ठीक आहे, एक काम करतो, आपला फोकस काय एन काढायचं. पा लक्ष द्या. ठीक आहे, काय म्हणतो एन काढायचा तर आर आणि हा इकडे येऊन मायनस पी आणि इज इक्वल टू एन मायनस वन इंटू क्यू मायनस पी. काय म्हणतो. ठीक आहे, चालेल इथपर्यंत. आता मला सांगा आर मायनस पी जाग्यावर आज मल्टिप्लाय ना, हा इकडे येऊन डिवाइड क्यू मायनस पी, ध्यान से दे, आणि इज इक्वल टू एन मायनस वन. आपला फोकस का एन काढायचा आहे सर. ठीक आहे, ते एक काम करतो, एन जाग्यावर ठेवा. सुनो मेरी बात. ठीक आहे, एन जाग्यावर ठेवा. चलो आर मायनस पी आणि क्यू मायनस पी जाग्यावर ठेवा. हा जो आहे चमन वन. ठीक आहे, पटलं ना, हा इकडे हा इकडे प्लस आला एकटा एन, म्हणजे आपल्याला एन काढायचा. ओह नाईस काम आहे. ठीक आहे, पटलं. चला इकडे पण येऊ शकतो मी, एन काढायचं जागाच बनवायचा नाही. का होईल पाहत सुनो, एन काढूनच घेऊ, तर एन इज इक्वल टू का होईल पाहत. आता एवढा नको लॉजिक लावा की सर असं का, असं एन एकटाच आहे ते इकडे लिहू शकतो. ठीक आहे, आता मला सांगा आर मायनस पी जसा आहे तसा, हा लंगडा आहे ना, लंगडा आहे का ना. ठीक आहे, लंगडा म्हणजे समजताय बाप सेम ना. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय कराल म्हणजेच काय होईल पहा, आर मायनस पी जसा आहे तसा प्लस क्यू मायनस पी. ओके, आणि डिवायडेड बाय दोघांचा आहे बाप क्यू मायनस पी. हे स्टेप समजली का पहा, की हा यासोबत मल्टिप्लाय, हा पहिले जसा आहे तसा, हा यासोबत मल्टिप्लाय, दोघांच्या बाप सेम. तर एन इज इक्वल टू चेक करा तुम्ही काय होईल पहा, की मायनस 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 टू पी. ठीक आहे, पहिलं मी एक काम करतो, यासारखा पहा दिसता तो आणता पहा. पहिले क्यू घ्या, तर क्यू सर पॉझिटिव्ह आहे का नाही, मग त्यानंतर प्लस आर घ्या, तर सर प्लस आर आहे. आणि आता चेक करा, आता चेक करा, मायनस मायनस प्लस, पण साइन मायनस इज इक्वल टू टोपी आणि डिवायडेड बाय क्यू मायनस पी. ओ सर एवढा नजारा तर आत्ताच दिसला मला. ठीक आहे, हवा दिसताय ना. ठीक आहे, शोध करा, चिवडा नाही करा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता फिलहाल केली एवढा पार्ट मी मिटवता. ठीक आहे, तर आता पहा एन पर्यंत आपण आलो होतो. आता पहा एन पर्यंत आपण आलो होतो, एन ची व्हॅल्यू काढली. ठीक आहे, आता एक काम करतो, ध्यान से. ठीक आहे, इथं पहा फ्रॉम इक्वेशन वाटल्यास एक काम करा, याला 2 द्या. ठीक आहे, याला का द्या 2 द्या, आणि इथं जागा ना, एक काम करा, याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाकायचं. ठीक आहे, का देऊ इक्वेशन 2 असं मान, इक्वेशन 2 करा, म्हटलं ना इक्वेशन 2. ठीक आहे, देऊ. आता एक काम करता की फ्रॉम 1 and 2 चेक करा. 1 and 2 काय म्हणते पहा, एस एन इज इक्वल टू, आता एवढा भाषण नाही. ठीक आहे, एन हा एवढा सांडासारखा एन इथे लिहित बसेल का. ठीक आहे ना, मी काय करीन पहा, एनच्या ठिकाणी प्रेमानं क्यू प्लस आर मायनस टू पी डिवायडेड बाय क्यू मायनस पी ठेवून देतो. हो बहुत ही बढिया. पहा या एनच्या ठिकाणी आणि डिवाइड बाय 2 चेक करा, या एनच्या ठिकाणी इतना बडा सांड जैसा बरोबर हा वाला. ठीक आहे, कुठं ठेवूया इथं. ठीक आहे, इथपर्यंत, आणि डिवाइड बाय 2 आणि इकडे पहा इंटू पी प्लस आर. ओ म्हणजे सर प्रूफ झाला पाहता. ठीक आहे, कसं पहा, कसं इकडे पहा ए बाय बी डिवायडेड बाय सी आहे, हा जो 2 आहे असा फुरकन उडून येते नाही येईल का, पहा वरती नको बसवा. ठीक आहे, हे तर माहिती पाहिजे, कारण फ्रॅक्शन डिवायडेड बाय इंटीजर, तर इंटीजर येते घुसते. ठीक आहे, पटलं ना. का होईल पहा, काउन माहिती आहे ना, जसं ए बाय बी इकडे पहा, या खूप छान दाखवतो. ठीक आहे, ओके, की ए बाय बी डिवायडेड बाय जर सी असेल, ए बाय बी डिवायडेड बाय सी, ए बाय बी तसाच डिवाइड आहे तर मल्टिप्लाय, हा वरती जाते, पाय वरती डोसकं काय येते, बी जवळच घुसखोरी करता ना, म्हणून 2 येते. आणि फायनली चेक करा, फायनली का हा तर मिटवून घेतो की एस एन इज इक्वल टू क्यू प्लस आर मायनस टू पी. आता हा 2 येतं जर चेक करा, क्यू मायनस पी आणि इंटू पी प्लस आर. ठीक आहे, ओके. आता तसाच नजारा पाहिजे तर बिलकुल इझी आहे, याला ब्रॅकेट लावा. ओके, एस एन इज इक्वल टू क्यू प्लस आर मायनस टू पी लिहा. ओके, एक काम करा, याला पडद्यासारखा सरकवून द्या यासोबत. ठीक आहे, पी प्लस आर आणि डिवायडेड बाय 2 क्यू मायनस पी लिहा, विषय क्लोज. ठीक आहे, 4 मार्काले क्वेश्चन विचारतो, तर मला वाटत ना हार्ड आहे समजलं असेल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बाकी आपण ब्रेक के बाद पढ़ते.